नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आज बघ आपण काय डिस्कस करणार आहोत की पीवायक्यू रोज जर तुम्ही सॉल्व्ह करत असणार, ऍटलिस्ट डोळ्याखालून तरी तुमच्या जायला पाहिजे, तर त्यातून नेमकं काय होतं है ना. कारण जे नवीन विद्यार्थी असतात, एस्पेशली हा व्हिडिओ कोणासाठी बनवतोय मी, जे अगदी नवीन विद्यार्थी आहे, ज्यांनी अजूनपर्यंत अभ्यासाला सुरुवात केलेली नाही, फक्त जस्ट विचार केलेला आहे, किंवा ज्यांनी अभ्यासाला सुरुवात तर केले पण ते फक्त एकाच गोष्टीवर फोकस करतायत, ते म्हणजेच काय की बुक्स वाचणे, पुस्तक वाचणे, बस एवढंच है ना. आता तुम्ही कोणत्याही स्टेजला जरी असणार, म्हणजे एकतर तुम्ही अगदीच नवीन आहात, शून्य आहात, म्हणजे जर तुम्हाला आता विचार केला की तुम्हाला या फील्डमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, एस्पेशली एमपीएससीची, त्यामध्ये मग राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, किंवा ते विद्यार्थी जे ज्यांनी अभ्यासाला सुरुवात तर केली आहे, 1-2 महिने झालेले आहेत, 1-2 विषय काही थोडेफार वाचून झालेले आहेत, किंवा इवन ते सुद्धा विद्यार्थी ज्यांनी वर्षभर किंवा 5-6 महिने दिलेले आहेत, सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे हा. ठीक आहे. पण मी तर नवीन विद्यार्थ्यांना जास्त फोकस का करतोय, कारण सुरुवातीचा जो वेळ असतो ना, तो आपला बराचसा त्या गोष्टीमध्ये जातो जो एक्झामसाठी फार काही रिलेव्हंट नाही. म्हणजे आपला जो अप्रोच आहे ना, तो बऱ्याचदा काय तर चुकतो. हा, अनुभवानुसार काय तर मग हे बरोबर आपण करेक्ट पाथवर, राईट पाथवर येतो है ना. ते अनुभवातूनच येणार आहे, ते तुम्हाला कुठून तरी कोणीतरी शिकवेल आणि काहीतरी होईल असं होणार नाही. पण आहे काय की जो त्या अनुभवापर्यंत, तिथपर्यंत पोहोचायला आपला वेळ भरपूर जातो, आणि तेच तर आपल्याला कमी करायचंय. आले लक्षात. आणि म्हणून काय तर पीवायक्यू रोज पाहायला पाहिजे, तो अनुभव किंवा आपण योग्य मार्गावर जायला पाहिजे, कसं लवकरात लवकर जाता येईल हेच लक्षात घ्या, की त्यासाठीच काय तर हा व्हिडिओ आहे. बाकी तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत एक्झाम रिलेटेड, तर हा इथं मी माझा नंबर शेअर करतो. एस्पेशली जे नवीन विद्यार्थी आहेत, 2 टप्पे लक्षात ठेवा ज्याकडे बरेच विद्यार्थी दुर्लक्ष करतात. एक काय तर सिलेबस आणि दुसरं काय तर पीवायक्यू. बुक्स आहेत ना, हे मी म्हणणार की या दोघांच्या नंतर मग बुक्स येतात, बट आधी तुमच्यासाठी आहे काय तर सिलेबस आणि पीवायक्यू. हे यांची रेडी करून ठेवा. सिलेबसची प्रिंट आहे, पीवायक्यूचं एखादं पुस्तक आहे, हे तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आणि जर तुमच्याकडे सिलेबस नसेल तर मग नक्की मला डायरेक्ट मेसेज टाका, मी तुम्हाला शेअर करतो, किंवा डायरेक्ट एमपीएससी साईटला जाऊन सुद्धा तुम्हाला ते डाउनलोड करता येईल. ठीक आहे. आणि पीवायक्यूचं कोणतं तरी एखादी पुस्तक आहे ते नक्की परचेस करून ठेवा. जरी तुम्ही आता काहीच अभ्यास केला नसेल तरी पण पीवायक्यूचं पुस्तक आहे ते परचेस करून ठेवा, घेऊन ठेवा. आले लक्षात. बाकी अजून कोणतेही क्वेरीज आहेत, नेमकी स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, कोणत्या भागावर जास्त भर द्यायचा आहे है ना, काय करायचं आहे. आणि माझा विषय आहे काय तर सायन्स आहे, तर सायन्स रिलेटेड तुम्ही जर अभ्यास केला असेल आणि सायन्समध्ये काही कन्फ्युजन आहे, डायरेक्ट तुम्हाला या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. सेम नंबर व्हॉट्सअपला पण आहे. व्हॉट्सअपला आपण एक सायन्सचा ग्रुप सुद्धा तयार केलाय, तो जॉईन करायचा तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. आणि यासोबत जर तुम्हाला ऍडमिशन जर घ्यायची आहे कोणत्या बॅचला, कारण ते बेस्ट असणार आहे. कारण काय होतंय की आपण सेल्फ स्टडी ज्यावेळेस करतो तर आपली स्ट्रॅटेजी नक्कीच चुकते. आपण पीवायक्यू कडे पाहिजे तेवढा भर देत नाही. आपला अभ्यास असतो काय तर फक्त पुस्तक 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 वाचणं, पण त्या पलीकडे काय तर या एक्झामची डिमांड आहे. ते डिमांड मॅच व्हायला पाहिजे, आणि ते अनुभवातूनच येतं. आणि म्हणून आपल्याकडे आहे काय तर सर्व एक्सपिरियन्स फॅकल्टी टीम आहे, सर्व विषयांसाठी डेडिकेटेड है ना. ते प्रत्येक विषयासाठी स्ट्रॅटेजी मी तर प्रयत्न करतो की प्रत्येक विषयामध्ये, जसं माझा विषय आहे काय तर सायन्स, आता सायन्समध्ये परत बघा, आता आपला ना हा याच आजच्या टॉपिकशी संबंधितच आहे, काही वेगळं नाहीये. मी जर सायन्स जर तुम्हाला शिकवतोय तर सायन्समध्ये सुद्धा 3 भाग आहेत है ना, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. प्रश्न पाहिले तर बायोलॉजीवर जास्त प्रश्न विचारले जातात. बरं, जर आणि सिलेबस पाहिलं तर बायोलॉजीचा एवढा सिलेबस आहे की हे दोघं जण मिळून जेवढं होतं तेवढा बायोलॉजीचा एकटा होतोय. आले का लक्षात. म्हणजे तुम्ही वेळ, म्हणजे तुम्ही किती वेळ देतात आणि तुम्हाला किती मार्क्स मिळतायत हे दोघांमध्ये सारखेच आहे बरं का. पण विद्यार्थी काय तर फक्त फोकस करतात बायोलॉजीवर का, कारण त्यावर जास्त प्रश्न येतात. पण लक्षात ठेवा की बायोलॉजीचा बराच भाग हा अनिश्चित आहे, की वाचूनही त्यातले प्रश्न सॉल्व्ह होतीलच याची गॅरंटी नाही. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा तसा नाहीये, तिथं निश्चित भाग जास्त विचारला जातो. ही पण स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. बरं, यापुढे जाऊन या फिजिक्स मधले प्रत्येक टॉपिक, केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक टॉपिक, कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न, कोणत्या टॉपिकवर कमी प्रश्न, हे पण आपल्याला कळायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर करतोय की केमिस्ट्री मधील एखादी टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, किंवा त्याला धातू व धातू म्हणतात, मेटल नॉन मेटल्स. त्यामध्ये फक्त 2च घटकांवर प्रश्न विचारलाय. कोणत्या 2 घटकांवर? एक आहे की संमिश्र काय आहेत, अलॉय काय आहेत, आणि दुसरे काय तर रिएक्टिव्हिटी सिरीज, क्रियाशीलता श्रेणी. म्हणजे विचार करा त्यामध्ये पण की केमिस्ट्री ठीक आहे की तुम्ही अभ्यास करत आहात, पण त्यामध्ये पण कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे.
आणि त्या टॉपिकमध्ये फक्त हे दोनच टॉपिक इम्पॉर्टंट आहे हे पण लक्षात यायला पाहिजे. आणि जनरली आपण अभ्यास करताना काय करतो, आपण सर्वांना सारखंच कन्सिडर करतो. आणि हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर मग PYQ आहे. आपल्या बॅचेसमध्ये पण तेच आपण शिकवत असतो की काय इम्पॉर्टंट आहे. आणि हे सर्व आपल्या एक्सपिरियन्स मधून येतात. मी 8 पेक्षा जास्त वर्ष झाले शिकवतोय, पण लक्षात ठेवा की मी अजूनही ज्यावेळेस PYQ सॉल्व्ह करतो असं काहीतरी नवीन लक्षात येतं की अरे या टॉपिकला असं नाही तर मला तसं अभ्यास करायला पाहिजे. या टॉपिकवर मी यावर जास्त भर दिलं त्यावर न देता आयोगाचा ट्रेंड आता बदलतोय, मला त्या दुसऱ्या घटकावर जास्त भर द्यावं लागेल. हे मला फक्त PYQ आणि PYQ पाहून लक्षात येतं. तुम्हाला किती माहित आहे यापेक्षा जास्त एक गरजेचं आहे की ते एक्झामसाठी पण ते खरंच तेवढं गरजेचं आहे की नाही आहे हे जास्त मॅटर करतोय. त्यामुळे फक्त अभ्यास करून, म्हणजे असं म्हणतात ना बरेच जण की कोणी फक्त दिवसातून 4 तास अभ्यास केला, नोकरी पण केली किंवा कॉलेज पण केलं, फक्त 4 तास अभ्यास केला आणि पोस्ट काढली. आणि दुसरा एक असतो 8-10 तास अभ्यास करतो तरी पण पोस्ट काढत नाही. कारण पहिला काय करतो, पहिला फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करतो. ते जर तुम्हाला करायचं असेल तर PYQ शिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण PYQ सांगते आपल्याला की नेमकं परीक्षेमध्ये काय विचारल्या जाणार आहे ना. आणि जर आपल्याला ते जर माहित असेल तर तेवढंच अभ्यास करा ना, बाकीचा भाग आपण सेकंडरी करू. जनरली मी शिकवताना पण तेच सांगतो की एखादी घटक शिकवतोय तर त्यामध्ये हा भाग प्रायमरी किंवा हा भाग सेकंडरी. प्रायमरी जो भाग आहे, प्रथम आहे, प्राथमिक जो भाग आहे त्यावर जास्त फोकस करा. वेळ उरला तर मग दुसरा भाग आहे, सेकंडरी भाग आहे, त्याला थोडंसं एकदा ओव्हरलुक करा. ही स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आले का लक्षात? आणि हेच आपण आज सर्व डिस्कस करणार आहोत. ते सर्व तुम्हाला PYQ मधून लक्षात येईल. तेच आपण आज डिस्कस करणार की जर तुम्ही रोज PYQ पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी शक्य आहे. करेक्ट? चला पुढे वळूया आपण. जर माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, कोणतीही क्वेरीचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. त्यासोबत इथं टेलिग्राम चॅनल दिलंय, त्यावर माझ्या सायन्स बद्दल तुम्हाला सर्व कंटेंट, सर्व माझ्या सेशनचे अपडेट सर्व त्यावर तुम्हाला मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय, राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी आपल्याकडे बॅच आहे काय, तर यशोदे 2.0 बॅच आहे. यामध्ये लक्षात ठेवा की पूर्ण एक्झाम ओरिएंटेड आपण शिकणार आहोत. आणि काय तर पूर्ण एक्सपिरियन्स डेडिकेटेड फॅकल्टी टीम आपल्याकडे आहे. त्यासोबत बेसिक साठी आपण NCERT यामध्ये कव्हर करणार. ठीक आहे. आणि शेवटी जो फायनल रिझल्ट लागणार तो तर आपण काय तर मेन्सच्या बेसिसवर लागणार आहे. त्यासाठी आन्सर रायटिंग पण असतं गरजेचं आहे. सो आपण NCERT झाल्यानंतर रेफरन्स बुक आणि त्यानंतर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, त्यासाठी तुमचे वेगळे सेशन्स होतील. डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे, प्रत्येकाचे नंबर्स तुम्हाला मिळतीलच. त्यासोबत जर तुम्हाला काय तर इथं पर्सनल मेंटर सुद्धा असणार आहे, त्यांना पण तुम्हाला तुमचे डाऊट्स आहेत ते विचारता येईल. स्टडी नोट्स आहेत, त्यासोबत लक्षात ठेवा की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट 16 बुक्स तुम्हाला इथे मिळतील. राईट? लक्षात ठेवा की प्रत्येक आपल्या बॅचेसवर EMI फॅसिलिटी आहे आणि डिस्काउंट भरपूर आहे. त्या बॅचची माहिती आणि फायनल प्राइस विथ डिस्काउंट किती आहे त्यासाठी मला एकदा कॉन्टॅक्ट करायचे. बॅचची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ऍडमिशन करू नका, फक्त एकदा काय तर कॉन्टॅक्ट करायचे. या स्पेसिफिकली या बॅच मध्येच तुम्हाला हे 16 बुक्स NCERT बेसिक साठी आणि लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन फक्त या एकाच बॅच मध्ये मिळेल, इतर बॅचेस मध्ये नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर मग आणि आपल्या सर्व बॅचेस अजून लक्षात ठेवा की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. आणि रेकॉर्डेड आहे तर आहे ते आपल्यासाठी अनलिमिटेड आहे. सर्व बॅचेसवर जोपर्यंत तुमची बॅच आहे, जोपर्यंत सबस्क्रिप्शन आहे, तोपर्यंत वाटेल तेवढ्या वेळेस तुम्हाला ती बॅच पाहता येणार आहे. त्यामधून काय होणार की रेकॉर्डेड सेशन अनलिमिटेड टाइम पाहता आल्यामुळे आपलं रिव्हिजनसाठी फार जास्त मदत होते. ठीक आहे. नेक्स्ट, जर तुम्हाला पूर्व परीक्षेची जर तयारी कराल या 28 सप्टेंबरसाठी, तर आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे. आणि ग्रुप डी ग्रुप सी ची जर बॅच जॉईन करायची असेल ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यासोबत मेन्सची सुद्धा बॅच आहे. सर्व यावर बॅचेसवर लक्षात ठेवा की EMI फॅसिलिटी आणि डिस्काउंट भरपूर अवेलेबल आहे. करेक्ट. आणि त्यासोबत काय तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. इथं मी म्हणतोय की अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला मिळेल. या बॅचची इतर वैशिष्ट्य इथं खाली दिलेली आहेत. ठीक आहे. काय म्हटलं मी की मेन्स, फक्त मेन जॉईन करायचं ती पण आहे बॅच. चला आपण आजच्या घटकाकडे वळूया. बघा काय दिलंय की आता थोड्या वेळ मी सांगितलं तुम्हाला की आयडिया दिली की नेमकं आपण काय डिस्कस करणार आहोत. आणि तिथून तुमच्या चांगलं लक्षात आलं असणार की जे ऍस्पायरंट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे सुरुवातीला ज्यावेळेस ते अजिबात काही PYQ पाहत नाही, त्यांना काय वाटतो की एव्हरीथिंग इज इक्वली इम्पॉर्टंट. त्यांना वाटतं की सर्व सारखंच इम्पॉर्टंट आहे ना. आणि मी बऱ्याचदा सांगत आलोय की एखाद पुस्तक जर तुम्ही अभ्यास करत आहात तर त्या पुस्तकात सर्व घटक हा एक्झामसाठी गरजेचा आहेच असं नाही. त्यासोबत त्या पुस्तकांमध्ये असणारे सगळ्या घटकांना सारखाच महत्व द्यायचं आहे असं पण नाही.
आले का लक्षात? आणि म्हणून सर्व घटक इक्वली इम्पॉर्टंट नाहीये. आणि आपण करतो काय सुरुवातीला, की पुस्तक घेतलं की वाचत सुटतो. आपल्याला वाटतं की सर्व इम्पॉर्टंट आहे, चला वाचून काढा. राईट? आणि असंच मग आपला अभ्यास कंटिन्यू सुरू राहतो जर आपण पीवायक्यू पाहिलं नाही तर. आणि यात विचार करा की किती वेळ जाणार आहे. कारण सिलेबस खूप मोठा आहे, खूप सारा अभ्यास करायचा आहे, पण त्यातला विचारलं जातं फार थोडं. त्यात थोडा शोधता यायला पाहिजे, है ना? बरं, आता यातून काय होणार? आणि हे पण मी आधी पण सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचतात, विद्यार्थी विचारतात, विद्यार्थी इव्हन क्लासमध्ये पण हेच विचारतात की सर नोट्स काढू का, सर कोणते पुस्तक घेऊन त्याचे कोणाचे नोट्स काढू. मी म्हणतोय की नोट्स काढूच नका. नोट्स कधी काढायचे आहेत? ज्या वेळेस तुमचे कमीत कमी 3 रिडिंग होत आहे, कमीत कमी तुमचे 3 वेळा पीवायक्यू सॉल्व्ह करून होत आहे, मग नोट्स काढा. अदरवाईज तुम्ही नोट्स काढायला गेलेत, बघा शेवटी एक लक्षात ठेवा की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. आता जर तुम्ही पहिल्याच रिडिंग मध्ये अभ्यास करतो, नोट्स काढतो म्हटलं, तर लक्षात ठेवा की तुम्ही सर्वच लिहित जाणार आहे. माझ्याकडे अजूनही पहिल्या रिडिंगचे नोट्स आहेत, ज्यामध्ये मला अजूनही आठवते की मी लक्ष्मीकांतचं पुस्तक घेतलेलं होतं आणि ते लक्ष्मीकांतचं पुस्तक मी फक्त बुलेट्स मध्ये लिहून काढले होते. कारण काय, मला माहित होतं की मला काहीच माहित नाही आहे. मग असं वाटत होते मला की अरे या पुस्तकापेक्षा मी नोट्स रिवाइज करणार. पण मग लक्षात आलं ज्यावेळेस पीवायक्यू पाहिल्यानंतर हे जे नोट्स काढतोय मी, प्रश्नाची विचारल्याच जात नाहीये. आले का लक्षात? म्हणजे जोपर्यंत आपल्याला प्रश्नच माहित नाही की प्रश्न कसे विचारले जाईल, आपण काय करणार, सर्व लिहतच बसणार आहोत. राईट? ते करू नका. आणि म्हणून 3 वेळा रीडिंग, 3 वेळा पीवायक्यू झाल्याशिवाय मग नोट्स काढा. तुमचे नोट्स हे एक्झाम ओरिएंटेड होणार. ते तसे नोट्स होईल की एक्झामच्या आदल्या, उद्या परीक्षा आहे, आज वाचा, रिवाइज करा, उद्या परीक्षेला जा, असे नोट्स बनतील. त्यातूनच मॅक्झिमम तुमचा भाग आहे तो कव्हर होईल. तुम्हाला परत परत ते पुस्तक आहे ती वाचायची गरज पडणार नाही. तुमचे नोट्स फार क्लिप छोट्या स्वरूपात होईल. अदरवाईज काय म्हटलं मी, लक्ष्मीकांत बस त्याचे बुलेट्स मध्ये लिहून काढणार तुम्ही, ते करू नका. ठीक आहे? नोट्स त्यासोबत अंडरलाईन पण काही करायची गरज नाही. यासाठी पण मी आधी सेशन घेतलंय की रिडिंग कसं करायचंय. थोडक्यात सांगतोय की 3 रिडिंग करायची आहे. पहिल्या रिडिंग मध्ये भरभर नॉवेल सारखं, एखाद्या कादंबरी सारखं वाचून काढा. दुसऱ्या रिडिंग मध्ये आणि प्रत्येक रिडिंग सोबत पीवायक्यू पाहत राहायचे. दुसऱ्या रिडिंग ज्यावेळेस तुम्ही करणार आहात, तुमच्या थोडंफार लक्षात येईल की अरे या भागावरनं हा असा फोकस करायचा आयोगाने असा काहीतरी प्रश्न विचारले म्हणून. का? कारण तुम्ही पीवायक्यू पाहिलेले आहेत. मग दुसरी रिडिंग पण थोडीफार परत तसंच करायचंय, पण थोडंफार एक्झाम माइंड मध्ये ठेवून रिडिंग करायची. आणि मग तिसऱ्या रिडिंग मध्ये वाचन करताना तुमच्या लक्षात येईल की ऑलमोस्ट मॅक्झिमम भाग आहे तुमचा पाठ झालाय, तुमच्या लक्षात आहे. मग जो नाही आहे आणि जो एक्झामसाठी गरजेचा आहे तो फक्त नोट्स काढा, तेवढं फक्त अंडरलाईन करा. त्या पुस्तकातच कुठतरी काही कोपऱ्या विपऱ्यात काहीतरी मार्जिन मध्ये काहीतरी लिहून ठेवा की परीक्षा प्रश्न कसं विचारलाय. शक्य झाल्यास तो एखाद्या त्या टॉपिकवर प्रश्न कोणत्या वर्षी लिहिलाय तो लिहून काढा. राईट? पण हे सर्व कधी होणार आहे? हे पहिल्या रिडिंग मध्ये होणार नाही. तुम्हाला कमीत कमी 3 रिडिंग तरी द्यावं लागेल. यापेक्षा जास्त रिडिंग द्यायच्याच आहेत. पीवायक्यू जमेल तेवढे करायचे आहेत. मी तर म्हणतोय की रोज करायचे आहेत म्हणून. आले का लक्षात? तुम्ही काही भाग वाचला नसेल तरी पण थोडीफार आपल्या आयडिया असतेच. तर प्रश्न रोज 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 थोडे तरी, अर्धा तास तरी बघा. राईट? तुम्हाला सर्व लक्षात येईल की तुमच्या नोट्समध्ये काय ऍड व्हायला पाहिजे आणि काय नाही, है ना? एवढं एक्सप्लेन करून तुमच्या लक्षात आलंच असेल की पहिल्या रिडिंग किंवा दुसऱ्या रिडिंग नंतर नोट्स काढल्यानंतर काय होतं आणि पीवायक्यू 2-3 वेळा पाहिल्यानंतर काय होते. आता पीवायक्यू साठी असं तर होणार नाही की तुम्ही 4 महिने अभ्यास केला आणि मी म्हणतो की 5व्या महिन्यात मी पूर्ण पीवायक्यू सॉल्व्ह करतो, असं तर होणार नाही. तुम्हाला रोज पाहायचे. ठीक आहे? रोज थोड्या तरी डोळ्या खालून घालायचे. ऍटलीस्ट जो भाग तुम्ही वाचतात तो तरी ऍटलीस्ट त्यावरचे तरी पीवायक्यू पाहायचे आहेत. करेक्ट? नेक्स्ट आहे काय की लर्न हाऊ टू डिकोड द माइंड ऑफ द एमपीएससी. की नेमकं एमपीएससी तुम्हाला सिंपल एक होमवर्क देतोय. इथून 10 वर्षा आधीचे प्रश्न बघा आणि आजचे मागच्या लास्ट जो पेपर आहे किंवा त्याचा आधीचा पेपर आहे तो पेपर बघा. त्या 2 पेपरमध्ये तुम्हाला किती जास्त डिफरन्स पाहता येईल लगेच लक्षात येईल. तिथून आयोगाची सायकोलॉजी आहे ना, आधी खूप फॅक्च्युअल प्रश्न विचारले जात होते, जे पाठांतराचा भाग असायचा, पाठांतर केलं की लगेच होईल. आता प्रश्न लक्षात येते तुम्हाला की आता प्रश्न तसे नाही आहेत, मल्टीलाईनर जास्त आहे, जिथं विचार करावा लागतोय, जिथं कुठतरी आपल्याला रिलेट करावा लागतोय. सर्व जसं पुस्तकात दिले तसे प्रश्न तयार केलेले नाही आहेत. आधी तसे व्हायचे, आता तसे नाहीये. आणि सायन्समध्ये तर नाहीच नाही मिळत. फार रेअर काहीतरी प्रश्न मिळतात की जसं पुस्तकात आहे त्यातून प्रश्न तयार केलं. सायन्समध्ये तर विचार करावा लागतो फार, आपल्याला अप्लिकेशन बेस काही प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून
हा एमपीएससी काय करत आहे, कसा ट्रेंड आहे, इथून 5 वर्ष आधी, 6 वर्ष आधी, 7 वर्ष आधी, 10 वर्ष आधी पेपर चेक करा. काय ट्रेंड आहे, कशी आयोगाला काय रिक्वायर्ड आहे, कसा कॅन्डिडेट पाहिजे, हे पीवायक्यू पाहिल्यावरच लक्षात येईल. नेक्स्ट आहे काय की बाय लुकिंग अगेन अँड अगेन विल गेट इन्साइट्स. आपल्याला एक आयडिया येते की त्या विषयाकडे, मी काय म्हटलं जसं मगाशी की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आता विद्यार्थी अभ्यास करताना काय करतात बघा, सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विद्यार्थी अभ्यास करताना काय तर बायोलॉजीच करतात का? एक तर प्रश्नांची संख्या जास्त, दुसरं काय की कम्पॅरेटिव्हली सोपे आहे, म्हणजे वाचून हे कळतं, पाठांतरासारखा भाग जास्त असतो ऍज कम्पेअर टू फिजिक्स आणि केमिस्ट्री. विद्यार्थी हेच करतात. पण मी तुम्हाला या पुढचं इन्साइट दिलं का? कारण मी खूप वेळा प्रश्न सॉल्व्ह केलेत, खूप वेळा पीवायक्यू सॉल्व्ह केलेत. या पुढचा इन्साइट काय म्हटलं मी तुम्हाला की बायोलॉजीचा जेवढा सिलेबस आहे तेवढा हा दोघं जण मिळून सिलेबस आहे. बरोबर? जेवढे प्रश्न हे दोघं जण मिळून विचारले जातात तेवढेच प्रश्न बायोलॉजी मधून विचारले जातात. अरे मग एक तर फिजिक्स, केमिस्ट्री करा किंवा बायोलॉजी करा, सारखंच म्हणता येईल. हा, मी हे म्हणत नाहीये की एक्झॅक्टली सारखे सारखे प्रश्न विचारले जाईल, एक दोन प्रश्नांचा नक्की फरक असतो. जसं बायोलॉजीमध्ये 8, 9, 10 प्रश्न जर राज्यसेवेमध्ये विचारले तर फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये उरलेले विचारतील, किंवा 10, 12 विचारतील बायोलॉजीमध्ये, म्हणजे एक दोन प्रश्नांचा इकडे तिकडे फरक असतोच. पण विषय आहे काय की तुम्हाला जेवढा वेळ फिजिक्स, केमिस्ट्रीला लागतोय तेवढाच वेळ बायोलॉजीला लागतोय. जेवढे प्रश्न हे दोघं जण मिळून देतील तेवढेच प्रश्न बायोलॉजी मिळून देतील. मग आपला हा जो अनालिसिस आहे की फक्त बायोलॉजी करून होतोय, यात खरं तर विद्यार्थी माती खातायत. माती का खातायत, का कमी मार्क पडतायत? तर बघा 20 प्रश्न विचारतात. आता कन्सिडर करतोय मी की बायोलॉजीवर चला 12 प्रश्न विचारले आहेत. बरं, विद्यार्थी हा विचार करतो की मी फक्त बायोलॉजी करतो आणि त्यापैकी 12 पैकी 12 तर घेतो, आणि बाकी सर्व विषयांमध्ये म्हणजे पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे, सर्वांमध्ये मी चांगले मार्क्स घेणार म्हणून. आणि फिजिक्स, केमिस्ट्री जनरली आर्ट्स कॉमर्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्रीला मग थोडासा दूर करतो. होतं काय की या 12 पैकी 7-8च प्रश्न त्याला येतात. मग किती नुकसान झालं विचार करा. जेवढे प्रश्न सोडायचे होते तेवढे फक्त प्रश्न तो सॉल्व्ह करून येतोय. लक्षात येतोय का? राईट. मग तुम्हाला प्लॅन काय करावा लागेल की हा पहिला जो आपला अनालिसिस आहे की फक्त प्रश्न जास्त आहे म्हणून सॉल्व्ह करायचंय किंवा सोपे आहे म्हणून सॉल्व्ह करायचंय, हा आधी दूर करा. का? माझा जो अनालिसिस सांगतोय की मला यात बराचसा भाग हा अनसर्टेन पाहायला मिळतो, अनिश्चित, की अभ्यास करूनही सॉल्व्ह करता येईल याची गॅरंटी नाही आहे. तुम्ही किती अभ्यास करा, बायोलॉजीचा काही भाग असा आहे, कारण पाठांतराचा भाग आहे ना, त्यामध्ये काही प्रश्न अशी येतात की ते सॉल्व्ह करता येतच नाही. कारण काय? आयोगाला कट ऑफ मेंटेन करून ठेवायचा आहे. आयोग सर्व विषय सर्व सोपे जर करत गेलं, दरवर्षी तेच विचारत गेलं, तर हा जो कट ऑफ लागतोय ना, तो मला वाटतं की 80-90% कट ऑफ लागेल, आणि आयोग तसं कधीच होऊ देणार नाही. म्हणून मुद्दा म्हणून कधी प्रश्न असे टाकले जातात, आणि आयोगाला तो कुठून मिळतो? हा बायोलॉजीमध्येच मिळतो तो भाग. बरं, मग फिजिक्स, केमिस्ट्री मला काय वाटतं? मला वाटतं की हा भाग सर्टेन आहे, म्हणजे हा निश्चित आहे. जर तुम्ही तो एखादी घटक वाचला असेल आणि त्यावर जर प्रश्न आला तर फिजिक्स, केमिस्ट्रीचे प्रश्न हमखास सॉल्व्ह करता येतात. बायोलॉजीमध्ये एखादी घटक वाचला आणि तो जर तुम्ही सॉल्व्ह करतो म्हटलं तर काही गॅरंटी नाही की तो सॉल्व्ह होईलच म्हणून. लक्षात आले? म्हणजे इथून आपल्याला काय तर इन्साइट्स मिळतात. पण यासाठी आपल्याला रोज रोज पाहावं लागेल. आता मी हे म्हणत नाही की सर्वांसाठी ही जी स्ट्रॅटेजी काम करेल. हे परत प्रत्येकासाठी वेगवेगळं मॅटर करतो, वेगवेगळं डिफर करतोय, है ना? मग तुम्हाला ते कसं करायचं आहे, त्यासाठी काय अप्रोच असायला पाहिजे, आयोग कोणत्या थीमकडे वळत आहे हे लक्षात येतं. जसं बायोलॉजीमध्येच बघा की काही सिस्टम्स आहेत, काही आपल्या शरीरातील श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, समन्वय आहे, प्रजनन संस्था आहे, अस्थि संस्था, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. अस्थि संस्थेवर या आधी आयोगाने प्रश्न एखाद किंवा 2 प्रश्न मिळेल, म्हणजे मागच्या 5, 7, 10 वर्षामध्ये प्रश्न पाहिले तर सडनली 2024 मध्ये 2 प्रश्न विचारलेत. लक्षात येते का? म्हणजे आयोगाचं असं आपण कन्सिडर करता येईल की थोडंफार काहीतरी ट्रेंड बदलतोय किंवा थीम बदलतोय, काहीतरी तर आपल्याला नक्की आढळतो. इथून आतापर्यंत आपण जर अस्थि संस्थेत तेवढा जर भर देत नसेल तर आता आपल्याला द्यावं लागणार आहे. कुठून लक्षात येईल? पीवायक्यूवरून लक्षात येईल. फक्त पुस्तक वाचून होणार नाही. नेक्स्ट आहे काय की प्रत्येक जण आपापलं कॅटेगरायझेशन वेगवेगळं करतो, कारण प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन तो वेगळा असतो. इव्हन जसा सायन्समध्ये हीट जो टॉपिक आहे, उष्णता जो टॉपिक आहे, तो कोणी फिजिक्स मध्ये कन्सिडर करतो, कोणी केमिस्ट्रीमध्ये. कुठेही करा, शेवटी अभ्यास करायचे. कोणी एखादी प्रश्न हा या एका टॉपिकमध्ये, कोणी त्यालाच दुसऱ्या टॉपिकमध्ये टाकतो.
कॅटेगरायझेशन हा वेगवेगळं असतं, पण हे तुम्हाला स्वतः करता यायला पाहिजे. आले का लक्षात? आणि त्यासाठी सर्व काही रेडीमेड मिळणार नाही आहे. कारण काय? कारण प्रत्येकाचा अप्रोच आहे, प्रत्येकाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, तो वेगळा आहे. आणि हे जर तुम्हाला शिकायचंय तर याला एकच पर्याय आहे, तो म्हणजेच काय? तर अनुभव, एक्सपिरियन्स. आणि हा अनुभव येणार रोज पीवायक्यू पाहिल्याने. एमपीएससी काय आहे हा लक्षात येणार रोज पीवायक्यू पाहिल्याने. मी तुम्हाला सांगतोय की अजूनही मी रोज पीवायक्यू काहीतरी माझ्या डोळ्याखालून जातातच, जिथून मला तुम्हाला सायन्समध्ये नेमकं काय सांगायचं आहे हे मला बरेचसे इन्साइट्स मिळतात. पण जर तुम्ही पूर्णपणे माझ्यावरच डिपेंडंट राहत असणार तर यात नुकसान तुमचं आहे. कदाचित तुम्हाला 2 इन्साइट जास्त मिळेल, माझ्याकडून मिळणार ते मिळणार आहेतच, पण जर तुम्ही पण जर करतात तर तुम्हाला चांगले इन्साइट्स मिळतील. मी जे काही प्लॅन करतोय, जे काही कॅटेगरायझेशन करतोय त्यापेक्षा कदाचित बेटर तुम्ही करू शकणार. मी फक्त माझ्या विषयाचं नाही, इतर सर्व विषयांमध्ये सुद्धा असं होणार आहे. म्हणून रोज पीवायक्यू पाहणे हे फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे? आणि म्हणून परीक्षेमध्ये काय विचारल्या जाईल हे तर आपल्याला सिलेबस सांगणार आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना सांगतोय की सिलेबस मोबाईलमध्ये नाही किंवा मी पाहिलंय मला माहिती आहे कोणते विषय, हे नाही. सिलेबसची सरळ प्रिंटआउट आणि हे रोज पाहायचं आहे, तोपर्यंत वाचायचं आहे जोपर्यंत तुम्हाला ते अगदी तोंडपाठ होत नाही तोपर्यंत. आणि दुसरं काय की पीवायक्यूचं एक कोणतं तरी पुस्तक घ्यायचं आहे आणि पुस्तक घेतल्यानंतर हे सुद्धा रोज, म्हणजे जो विषय तुम्ही पाहता, म्हणजे ऍटलिस्ट अर्धा तास, म्हणजे तुम्ही जर 10 तास अभ्यास करता, मला वाटतं की त्यातला अर्धा तास हा पीवायक्यूला तर नक्की देता येईल तुम्हाला. पहिल्या दिवसापासून थोडेसे प्रश्न चाळा, काय विचारल्या जात आहे, त्यामागे आयोगाचा तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह तर करता येणार नाही, पण आयोगाचा माइंडसेट तर शोधता येईल तुम्हाला की आयोगाला कसा कॅन्डिडेट पाहिजे. अनालिटिकल प्रश्न किंवा एखादी प्रश्न पहा जो थोडासा तुम्हाला टॉपिक पाहिल्यासारखा वाटतोय, त्या टॉपिकवरचा प्रश्न इथून 5, 7, 8, 10 वर्ष आधी बघा कसा विचारलाय आणि आता कसा विचारलाय. आयोगाचा माइंडसेट लक्षात येईल. कारण आयोगाला अधिकारी निवडायचे, तुम्हाला अधिकारी बनायचंय. इथून जो रट्टेबाज अधिकारी आधी निवडला जातो तो आता राहिलेला नाहीये. याच कारणासाठी आयोगाने ऑब्जेक्टिव्ह वरून सब्जेक्टिव्ह पॅटर्न चेंज केलाय. हाच कारण आहे. आता हे तुम्हाला कितीही सांगितलं तरी पण पटणार नाही, तुम्हाला हेच वाटेल की पुस्तक वाचले की परीक्षा क्लिअर होते. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की पीवायक्यू हे रोज पहा, तुमच्या क्लिअर लक्षात येईल. आणि जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केले तर जो टॉपिक तुम्ही करताय रोज, तो टॉपिक झाल्यानंतर पीवायक्यू पाहायचे, बस एवढं करायचे. राईट? आय होप की क्लिअर झालं असणार. इथं परत एकदा मी माझा नंबर शेअर करतोय. एस्पेशली जे नवीन विद्यार्थी आहेत, कोणताही डाऊट आहे, सिलेबस मी म्हटलं की तुम्हाला एमपीएससीच्या साईटवर तर मिळेल, आणि नाही मिळालं किंवा तर तुम्हाला डायरेक्ट जर पाहिजे असेल तर मला डायरेक्ट मेसेज टाका, मी तुम्हाला शेअर करतो. पण सिलेबसची ती प्रिंटआउट आहे ती काढून ठेवा. कोणतं पाहिजे, कंबाईन पाहिजे की राज्यसेवा पाहिजे, डायरेक्ट मेसेज टाका. पीवायक्यूचं पुस्तक आहे ते परचेस करून घ्या. ठीक आहे? बाकी अजून काही क्वेरीज आहेत तुम्हाला, स्ट्रॅटेजी बद्दल असेल, किंवा जर तुम्हाला ऍडमिशन जरी घ्यायची आहे कोणत्या बॅचला, डायरेक्ट माझ्या या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा. कॉल करून डायरेक्ट आपल्याला बोलता येईल, व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज टाकता येईल. ठीक आहे? व्हॉट्सअपला आपण एक ग्रुप तयार केलाय, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला मेसेज करा. ठीक आहे? हा इथं टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स, सर्व पीडीएफ शेअर करत असतो. ऍडमिशन घेताना इथं कुपन कोड दिलाय, तो युज करायला विसरू नका. बॅच बघा आपल्याकडे कोणती आहे, राज्यसेवा साठी आपल्याकडे यशोदय 2.0 बॅच आहे. अनुभव फार मोठा शिक्षक आहे आणि हा आपल्याकडे सर्व जे फॅकल्टी आहेत ते अनुभवीच आहेत. सर्वांचा 8-8, 10-10, 12-12 वर्षाचा अनुभव आहे. त्याचा फायदा घ्यायचा असेल आणि कमीत कमी वेळेमध्ये एक्झाम जर क्लिअर करायची असेल तर मग यशोदय 2.0 बॅच आहे, बेस्ट बॅच आहे, ज्यामध्ये तुम्ही एकदा काय परचेस केलं हे कमी किमतीमध्ये नक्कीच डिस्काउंट तर मिळेल, आणि ते डिस्काउंट मिळून सुद्धा तुम्हाला ईएमआय मध्ये फी आहे ती पे करता येणार आहे. आणि त्या बॅच मध्ये फक्त क्लासेस तर होणार नाही, त्यासोबत स्टडी नोट्स आणि 16 बुक्स पण मिळेल. कोणाला वाटेल की सर मी तर आता कॉलेजला आहे किंवा आता जस्ट कॉलेज झाले, मला काहीच माहित नाही, किंवा आता कोणी सुरुवात केलं असेल तर एनसीआरटी पासून आपण सुरू करणार आहोत, ती बॅच सुद्धा तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथं जर तुम्हाला कधी मध्ये काही डाऊट वाटतंय तर पर्सनल मेंटरशिप सुद्धा इथं तुम्हाला मिळेलच. आले लक्षात? सोबत ही एकमेव बॅच अशी आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन मिळेल, म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत ती बॅच किती वेळा पाहायचंय.
यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन मिळेल. करेक्ट, म्हणजे रिव्हिजन मध्ये तिथेही काही अडथळा जाणार नाही. नक्की फीज मध्ये डिस्काउंट होईल. तुम्ही ऍपला जा, फीज चेक करा, त्यामध्ये पण डिस्काउंट होईल. त्यासाठी मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं आहे. त्यासोबत जर तुम्हाला क्रॅश कोर्स जॉईन करायचं असेल या 28 सप्टेंबरसाठी तर ते पण अवेलेबल आहे. आणि ग्रुप बी ग्रुप सी ची पण आपल्याकडे बॅच पूर्व आणि मुख्य सर्व कव्हर यामध्ये केल्या जाईल. या बॅच मध्ये इतर वैशिष्ट्य इथं आहे. फक्त मुख्य परीक्षेची जर बॅच जॉईन करायची असेल ती पण अवेलेबल आहे. यावर सुद्धा ईएमआय फॅसिलिटी आणि डिस्काउंट ते पण मिळेलच तुम्हाला. क्लिअर? चला, आय होप की लक्षात आलं असेल. सो पीवायक्यूचा चांगला फायदा घ्या. राईट, त्याशिवाय पर्याय नाही. अदरवाईज काय तर आपण सर्वच अभ्यास करत बसणार आणि त्यातला परीक्षेमध्ये म्हणजे जो आपण किती वेळ देतोय आणि त्यातून किती मार्क्स मिळतायत हा गुणोत्तर तुमचा फार लहान असेल है ना. तो गुणोत्तर जर तुम्हाला मोठा करायचे की कमी वेळेत जास्त मार्क्स, तर मग पीवायक्यू बेस्ट आहे. चला, दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.